मित्रांनो, सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. आजच्या या वर्कशॉपमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक अभिनंदन. या वर्कशॉपमध्ये आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत आणि हा फक्त चर्चेचा विषय नसून आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचा जो संकल्प होता भारत बौद्धमय करण्याचा, त्या दिशेनं उचललेलं एक पाऊल आहे. तर आपण ज्या विषयावर आज चर्चा करणार आहोत तो विषय आहे बौद्ध एक अस्मिता. बौद्ध एक अस्मिता या विषयावर चर्चा करताना आपण अत्यंत गंभीरपणे विषय समजून घेतला पाहिजे. या विषयाचे दोन भाग आहेत. एक आहे बौद्ध आणि दुसरा आहे अस्मिता. आणि त्यानंतर या संदर्भात आपले काही समज आणि गैरसमज निर्माण झालेत त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. हा या चर्चासत्राचा पहिला भाग आहे आणि एकाच भागात हे चर्चासत्र संपवणं शक्य नाही. म्हणून ही चर्चा आम्ही अनेक भागात विभाजित करणार आहोत आणि म्हणून या चर्चेचे संपूर्ण भाग आपण लक्षपूर्वक ऐकावेत हीच माझी नम्र विनंती आहे. मित्रांनो, बौद्ध धम्माचा इतिहास हा 14 ऑक्टोबर 1956 पासून झालेला इतिहास नाही, तर हा हजारो वर्षाचा इतिहास आहे. आणि हा हजारो वर्षाचा इतिहास अनेक बौद्ध विद्वानांना त्याची माहिती आहे आणि त्याचा अभ्यासही आहे. म्हणून बौद्ध धम्माच्या इतिहासावर मी जाणार नाही. हा चर्चेचा जो विषय आहे बौद्ध धम्माची जी दीक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 घेतली, त्यानंतर बौद्ध धम्माची स्थिती काय आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धम्माची दीक्षा दिली. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो समाज होता त्या समाजाने लाखोच्या रूपात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि बाबासाहेबांचा संकल्प होता, निर्धार होता की संपूर्ण भारत हा प्रबुद्ध भारत झाला पाहिजे. परंतु मित्रांनो, प्रश्न हा आहे, धम्म चांगला आहे, धम्माचे विचार चांगले आहेत, धम्माचं तत्वज्ञान चांगलं आहे, परंतु भारतीय लोकांसमोर भारतामध्ये जो एक शोषित समाज होता, पीडित समाज होता, तोच समाज बाबासाहेबांचा अनुयायी होता. आणि या समाजाने बौद्ध धम्म घेतल्यानंतर या समाजाच्या ज्या जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत त्याचं काय, अशा वेळेस धम्म घेण्याच्या अगोदर
या देशातला जो शोषित समाज आहे, पीडित समाज आहे, दलित समाज आहे, यांच्या हक्काची लढाई बाबासाहेब लढलेत. शोषितांना, दलितांना त्यांचे हक्क मिळवून दिलेत आणि या देशातील समाजाचं वर्गीकरण करून त्यांना शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब अशा प्रकारे या समाजाचं वर्गीकरण केलं आणि वर्गीकरणानुसार त्यांना त्यांचे हक्क कसे मिळवून देता येतील हा बाबासाहेब आंबेडकरांनी अतोनात प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात ते यशस्वी सुद्धा झालेत. म्हणजेच या देशामध्ये ज्या काही जाती व्यवस्था होती त्या जाती व्यवस्थेचं वर्गीकरण केलं गेलं आणि त्यानुसार त्यांना त्यांचे अधिकार देण्यात आले. परंतु प्रश्न हा निर्माण झाला की 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर या दलित शोषित समाजाला मिळालेले जे अधिकार होते त्या अधिकाराचं काय होणार, त्यांचे जीवन मरणाचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या सोयी सवलती बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या माध्यमातून या समाजाला मिळवून दिल्या होत्या त्याचं काय होणार, यावर मात्र फार मोठं चिंतन सुरू झालं. आणि म्हणून बौद्धांसमोर एक फार मोठा प्रश्न आवासून उभा राहिला. प्रत्येकाच्या मनात इच्छा होती की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म दिला, आम्ही बौद्ध व्हायचंच, बौद्ध झाल्याशिवाय आम्हाला दुसरा तरणोपाय नाही, बौद्ध आहे होणं म्हणजेच आमचं पुनरुज्जीवन होणं आहे, पुनर्जन्म होणं आहे. इकडे बौद्ध धर्म स्वीकारायचं, पण तिकडे आमच्या बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर आमच्या ज्या सोयी सवलती आहेत, आम्हाला मिळालेले जे अधिकार आहेत त्याचं काय होणार, या चिंतेत बाबासाहेबांचा अनुयायी होता आणि आजही आहे. ही चिंता बाबासाहेबांच्या अनुयायांची अजूनही पूर्णपणे दूर झालेली नाही आणि बौद्ध होण्यासाठी त्यांच्या मनात जी काही शंका निर्माण झाली त्या शंकेचं निरसन करणं आणि बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराला प्रोत्साहन देणं हाच या चर्चेमागचा हेतू आहे. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रश्न विचारण्यात आला की आमच्या सोयी सवलतीचं काय, तेव्हा बाबासाहेब म्हणाले, माहितीच आहे सगळ्यांना, की बांधवांनो तुम्ही चिंता करू नका, काळजी करू नका, तुमच्या सोयी सवलती माझ्या कोटाच्या खिशात आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की धम्म घेतल्यानंतर तुमच्या सोयी सवलतीचं काहीही होणार नाही, तुम्ही कशाचीही काळजी करू नका. परंतु या देशातील व्यवस्थेत बसलेले विषमतावादी आम्हाला कधीच स्वस्थ बसू देणार नव्हते. जे व्यवस्थेत बसलेले आहेत, जे सत्तेमध्ये बसलेले आहेत, त्यांना तर बरंच झालं. या लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, हे बौद्ध झालं, म्हणजे यांना आता यांच्या कोणत्याही सामाजिक सोयी सवलती मिळणार नाहीत, कारण म्हणे बौद्ध धम्मामध्ये जात नाही. मान्य आहे, बौद्ध धम्मामध्ये जात नाही हे आम्हाला मान्य आहे, परंतु ज्या जातीच्या भरोशावर तुम्ही आमचे हक्क नाकारलेत, आमचे जीवन मरण्याचे प्रश्न तुम्ही हिरावून घेतलेत, त्याचं काय? मग ज्या जाती व्यवस्थेच्या नावावर तुम्ही आम्हाला आमच्या हक्कापासून दूर ठेवलं, त्याच जाती व्यवस्थेच्या नावानं आम्हाला आमचे अधिकार मिळवणं हा पहिला आमचा अधिकार आहे. आणि म्हणून धम्म हा एक विचार आहे, ते तत्वज्ञान आहे,
ते स्वीकारल्यामुळं तुमची सामाजिक व्यवस्था दूर झाली असं म्हणता येत नाही. आणि म्हणून बौद्धांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर आम्हाला विचार करायचा आहे. बौद्ध म्हणून आमची एक अस्मिता आहे त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची आहे. बौद्ध म्हणून आमचं अस्तित्व काय आहे त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची आहे. मित्रांनो, जेव्हा आपण बौद्ध झालो तेव्हा आपली एक विशिष्ट ओळख झाली, आपलं एक अस्तित्व निर्माण झालं. आणि म्हणून आपल्या अस्तित्वाची नोंद होणं फार महत्त्वाचं असते. आम्हाला आमच्या अस्मितेची ओळख होणं फार महत्त्वाचं असते. आणि म्हणून आम्ही आमची वेगळी अस्मिता निर्माण केली पाहिजे, आम्ही आमची वेगळी ओळख निर्माण केली पाहिजे. तरच आपण बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न, बाबासाहेब आंबेडकरांचा निर्धार पूर्ण करू शकू. आम्ही जर आमची ओळख केली नाही तर आम्हाला बौद्ध कोण म्हणणार? आम्ही बौद्ध आहोत, आम्ही विचाराने बौद्ध आहोत, आम्ही आचाराने बौद्ध आहोत, आमचं राहणीमान बौद्धांसारखं आहे. आमची भारताच्या इतिहासात आमची नोंद बौद्ध म्हणून झाली पाहिजे. आणि बौद्ध म्हणून आम्हाला कायदेशीर सर्वच अधिकार सुद्धा मिळाले पाहिजेत. आणि बौद्ध म्हणून जर आपल्याला कायदेशीर सर्व अधिकार मिळाले पाहिजेत असं जर आपल्याला वाटते तर बौद्ध म्हणून आमची जनगणना होणं क्रमप्राप्त आहे. बौद्ध म्हणून आमच्याजवळ आमचे सगळे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आम्हाला आमची अस्मिता निर्माण करायची असेल, आम्हाला